नमस्कार, मी कल्याण घुले, KL मराठी न्यूज मध्ये अगदी सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या नदी पात्रात या ठिकाणी आहे. काय भाविक आपल्या सोबत आहेत, त्या माऊलींशी आपण बोलणार आहे. कुठून आला, काय सांग विचारणार आहे. माऊली, जय हरी. रामकृष्ण हरी. जय हरी माऊली. कुठून आलो? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून हातकणंगले तालुक्यातील मिंचे या गावातून आलेलो आहे. बर. आमचं गाव एक पुण्यवान गाव आहे. तिथून प्रकाश लोकरे सर, सजीराव अक्षय माजी सरपंच आलेले आहेत आणि सर्व आमची टीम आहे. किती लोकांची टीम आहे? आमची 17 लोकांची टीम आहे. आणि हे वारकरी आम्ही सगळे पंढरपूरच्या दर्शनाला, माऊलीच्या दर्शनाला पालखीचे आलेलो आहे. इथली व्यवस्था सगळी सुंदर आहे. इथली सगळी स्वच्छता पण चांगली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे सगळी सेवा करताय आपल्या माध्यमातून, ती आम्हाला छान वाटली. अशीच सेवा आपण सगळे मिळून करूया. आणि या पृथ्वी तलावरती या वारीच्या निमित्तानं एक असा संदेश देऊया की सर्वजण आपण एक आहोत आणि एकाच विठ्ठलाची किंवा एकाच परमेश्वराची लेकरे आहोत आणि सर्वजण गुण्या गोविंदानं नांदूया, अशा प्रकारचं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. माऊली जय हरी. जय हरी. काय महाराज म्हणजे पंढरपूरला स्वच्छता आहे, खरं आहे काही? 100% खरं आहे. आणि हे 100% खरं असून भाविकांच्या सगळे भाविक लोक पंढरपूरला येतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व लोक इथं पांडुरंगाकडे मागणी करतात की पाऊस लागून दे आणि पीक पिकवून दे, चांगलं चित्रा पिऊन दे, ही पांडुरंगाकडे मागणी करतात. आणि चांगलं पिकवून चांगले शेतकरी सुखी, बळीराजा सुखी राहून दे म्हणतात. पाऊस आहे का तुमच्याकडे कोल्हापूरला? आहे. कोल्हापूरला पाऊस आहे, पण इकडं थोडा कमी आहे. आता तुम्ही पंढरपूरला किती तारखेला इथं पोहोचला? आम्ही आज सकाळी चालू. सकाळी आले. सकाळपासून आल्यापासून काय तुम्हाला पाण्याची सोय काय? सगळी सोय आहे, समजी सोय आहे. सोय आहे. हा. पण दर्शना बारीला काय लागतं? आम्ही दर्शन भरले अजून गेलेलोच नाही. गेलेलं नाही. काय 38 घंटे 40 घंटे लागतात काय? 38 घंटे 40 घंटे लागतात. खरं आहे. हा. खरं करायचं का दर्शन? आम्ही नाही करणार. आम्ही करणार, परंतु आता करणार नाही. नंतर करणार. बर. माऊली या पुढं. या रे. जय हरी. काय वाटते पंढरपूरला आलाय? छान वाटतं, प्रसन्न वाटते. होय. हो. मी वारंवार का विचारतो की या प्रशासनानं अगदी ह्या वाळवंटात जर बघितलं तर एकदम स्वच्छता आहे, प्रशस्ता आहे. या ठिकाणी महिलाचं शौचालय असेल, पुरुष शौचालय असेल, अगदी ह्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित वाटते. पण येणाऱ्या वारकऱ्यांना काय वाटतं? एकदम व्यवस्थित वाटते. छान केलेली आहे सोय सगळी. होय. स्वच्छता चांगली आहे. महाराज जय रे. जय हरी. काय म्हणताय पंढरपूर? पंढरपूर मध्ये अगदी छान वातावरण वाटलं. इथं एवढी लोक येत्या जातात, तरी तेवढ्या सगळ्यांची सोय अगदी चांगल्या पद्धतीने प्रशासनाने केलेली आहे. कधीपासून येते वारीला? वारीला आम्ही तरी 7-10 वर्ष येते. 7-8 पालखीच्या आडवच 10 वर्षात आणि आजच्या या वर्षामध्ये काय बदल वाटतोय का? बदल वाटतोय. म्हणजे स्वच्छता, म्हणजे शिस्त अगदी व्यवस्थित लावलेल्या आहे. लावलेले. महाराज किती दिवसापासून येते वारीला? 5-7 वर्ष झाली होती. बर. काय सांगचाल वारीबद्दल, पंढरपूर शहराबद्दल, स्वच्छता याबद्दल? स्वच्छता अगदी चांगली आहे पहिल्यापेक्षा. पहिल्या 5-6 वर्षातून आता भरपूर फरक पडलेला आहे आणि व्यवस्था पण खूप चांगली केलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर हे सर्व समजा शेतकरी वर्ग आहे, बरोबर आहे? बरोबर. काय राजकारणाच्या बातम्या वगैरे बघता का नाही तुम्ही तिकडे? बघतो की काय इकडे कर्जमाफी केली तेव्हा भाऊनं, परत 48,000ची वीज बिल मागेल थकीत, जुनी बिल माफ केलेत. काय सांगता याबद्दल? नाही, वीज बिल माफ केलंय बरोबर आहे, किंवा थकीत कर्ज हे केले बरोबर आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की इतर राज्याच्या तुलनेत घरगुती वीज दर आपले जे आहेत ते चौपट आहेत. ते किमान त्यांनी निम्म्याच्या आत आणावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि तेच मागणं आम्ही विठ्ठलाकडे मागायला आलो. एकंदरीत जर ही भाविक असं म्हणतात की आमच्या घरगुती विजेचा प्रश्न मोठा आहे, आम्ही विठ्ठलाकडे मागणं मागतोय की या ठिकाणी आमचं विजेचं बिल घरगुती बिल भरायला आम्ही तयार आहे, पण त्याची रेट कमी पाहिजे इतर राज्याप्रमाणे. इतर राज्यामध्ये 2 रुपये आहे, 1.5 रुपये आहे, 2.5 रुपये आहे. आपल्या राज्यामध्ये 8 रुपये पासून सुरुवात आहे. मान्य आहे आम्हाला, 8 रुपये म्हणजे श्रीमंत झाला, आम्ही श्रीमंत आहोत. पण बाकी जनता सगळी काय एवढी सगळी श्रीमंत नाही. सगळा शेतकरी वर्ग आहे आणि तो बिल भरायलाच सगळं पैसे जातात त्याचं. त्यामुळे बिल कमी व्हायला पाहिजे. 100. कोल्हापूर भागात ऊसाचा रेट काय आहे सध्या? टनी 3,500 रुपये. 3-3.5 रुपये आहे. 3 ते 3.5 3,500 रुपये. लागवडी जर कमी नाही आहे ते, हा. लागवडी दर प्रचंड मागलेले आहेत आणि त्या मनानं उसाचा दर कमी आहे. शेतकऱ्याला परवडणार, शेतकरी लॉस मध्येच आहे. आयुष्यभर शेती करत आला पारून पारी, तो काय वर नाही आहे, त्याने मुंडकं वर कधीच काढलेला नाही.
आणि सरकारी कर्जमाफी म्हणतात. सरकार काय कर्जमाफी करत नाही, नुसतं झुलकाने दाखवत निवडणुकीपुरतं दाखवतंय. पण 2 लाखाची कर्जमाफी आता ते निवडणुकीच्या आधीपासून सांगायला आले सरकार 2 लाखाच्या आधी माफ करणार, आता म्हणते पुन्हा आणि पण हे जे कमी करणार, टॅक्स बसतो ते कमी करणार आहे. बाकीच्या लोकांना माफ करतं म्हणत म्हणत त्यांचं निम्मा आणि निवडणूक आलेली आहे, तरी काय कर्ज सरकार माफ करत नाहीये, नुसतं झुलकत येत आलेलं आहे आतापासून. आता भ्रष्टाचार किती हजार कोटी झाला ते त्यांच्यामध्ये गेले की सरकार भाजपमध्ये माफ होतं. या किती भ्रष्टाचार करायचा. त्यांना म्हणलं की एकंदरीत फडणवीस सरकारनं कमीत कमी शेतकऱ्याची 2 लाखाची कर्जमाफी केली आहे. त्याच्यावर अटी शर्ती होत्या ते सुद्धा मागे घेतलेले आहेत. 48,000 कोटी रुपयाची थकीत वीज बिल शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली. याबद्दल अगदी सर्व शेतकरी, तुम्ही पंढरपूरच्या वारीला आलाय त्या निमित्तानं अगदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सरकारबद्दल मी पहिलाच सांगितलं तुम्हाला, जे काय 48,000 कोटी काय ते सगळं केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. वीज बिल माफ केलंय, 2 लाखाचं जे कर्ज आहे शेतकऱ्यांचं ते पण माफ केलंय, चांगली गोष्ट आहे. परंतु माझं मागणं काय, घरगुती वीज बिल त्यांनी कमी करावं. एवढीच म्हणजे 1.5 ते 2 रुपये युनिट प्रति करावं. 8 रुपये युनिट आहे आज. पांडुरंगाकडे काय मागताय समजा? शेतकऱ्याला समान समान यायला पाहिजे, शेतीला हमी भाव यायला पाहिजे, तेव्हा शेतकरी सुखी होणार. नाही तर आयुष्यभर किती कर्जमाफी केली तर होणार नाही. ते आता पूर्वीपासून आपण ऐकत आलोय कर्जमाफी करायची. कर्जमाफी पक्षी तिने काय करायला पाहिजे, हमी भाव द्यायला पाहिजे आम्हाला. हमी भाव दिला. आता शेतकऱ्या घरात सोयाबीन होतं त्यावेळेला किती होतं, 3,000, आता 8,000 9,000 आहे. कुणाकडे सोयाबीन, कोण मोठं होतंय? शेतकरी मोठा होत नाही, व्यापारी मोठा होतो. या ही वाईट आहे सरकारचे धोरण. हे धोरण सरकारनं बंद केलं पाहिजे. सरकार हेच पाहिजे, पण गोरगरिबांच्याकडे बघितलं पाहिजे. वरच्या पातूर हा विषय जात नाही, तिन्ही जरा खाली उतरून का नाही, खाली काय चालतंय बघितलं पाहिजे. सरकार वाईट नाही आहे, पण वरपर्यंत हा विषय जात नाही. आम्हाला वरच्यांना काय बोलाय नाही, ती चांगली आहेत लोक, पण जे खाल्लं वर जात नाही ती वेदना त्यांच्याबद्दल पोचायला पाहिजे, नाहीतर त्याचा उपयोगच नाही मोठा आहे. एकंदरीत जर आपण या वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, हे सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातले ती शेतकरी वर्गातून आलेले आहेत. या ठिकाणी आपण त्यांना अगदी या पंढरपूरच्या शहराविषयी त्यांना प्रश्न विचारला, स्वच्छतेविषयी विचारला, सरकारच्या या कर्जमाफीबद्दल, वीज बद्दल या ठिकाणी आपण यांच्याशी बोललो. या ठिकाणी काही नागरिक असं म्हणतात की हे सरकार चांगलं आहे पण योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. एकंदरीत ह्या व्हिडिओ मध्ये आपण इथं थांबतोय. कॅमेरामन सागर वळणेसह मी कल्याण गुले, पंढरपूर.